बघा, 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले किती दिवसात करतील असा प्रश्न. अशा पद्धतीचे प्रश्न, ज्या प्रश्नामध्ये पहिल्या वाक्यात किंवा आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आणि हे शब्द, लक्ष द्या काय म्हणालो, अशा पद्धतीचे बहुतेक प्रश्न आपण सोडून दिलेत. कालकाम वेग ही माझी प्लेलिस्ट बघा. लेकरांनो, अशा पद्धतीचे प्रश्न ज्यामध्ये पहिल्या वाक्यात किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये आणि हा शब्दप्रयोग असते, ही क्लिष्ट वाटणारी प्रश्न सोडवायची कशी, लक्ष द्या. इथल्या पुरुष लिहिलं सर, नंतर आहेत मुले लिहिलं सर, आणि नंतर दिवस. ओके, आता ही माहिती समीकरणबद्ध करणं शिका. 6 पुरुष 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. 6 पुरुष 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. हे सर्व पद, तीनही पद परस्परांना गुणिला स्वरूपात आहेत. उत्तराप्रत जाण्याची साधी आणि सुलभ पद्धत. ओके, हे पहिलं वाक्य समीकरणबद्ध झालं सर. तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले किती दिवसात करतील. पुरुषाच्या ठिकाणी 7 लिहायचे आणि मुलांच्या ठिकाणी 12 लिहायचे. मग इथं काय करायचं लेकरांनो, हे 6 गुणिला 8 गुणिला 24, बारीक लक्ष द्या. ही पद गुणिला स्वरूपात अंशस्थानी अशीच लिहायची. छेदस्थानी काय करायचं ही जादू लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा ही अशा पद्धतीची गणित अगदी सुलभरित्या सहजपणे करू शकता. ओके, हा तिरपा गुणाकार 12×72 इथं मांडा. इथं अधिक चिन्ह, परत हा तिरपा गुणाकार 8×7=56. अगदी सहज तुम्हाला हे जमते. ही वरची पद लेकरांनो परत अशीच 6 गुणिला 8 गुणिला 24, छेदस्थानी ही बेरीज 6×2 8 सर, आणि 7×5 12 128. ओके, हा भाग द्या. बघा, 4×2 8, 4×3 12 आणि परत 4×2 8, भाग 32 न जातो. 32 गुणिला 4 म्हणजेच 128. ओके, आता लक्ष द्या. बे1 बे 16 32, आणि लक्ष द्या आता 8×2 16 8×3 24, परत बे1 बे 6. सर्व काटाकाटी संपून 3 आणि 3 उरले अंशस्थानी. मग या 3 आणि 3चा गुणाकार सर 9. हे उत्तर आलं मित्रांनो दिवसामध्ये. ओके, याचाच अर्थ तेच काम 7 पुरुष आणि 12 मुलं 9 दिवसात करतील. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.